भाजपा आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आज एका व्यासपीठावर येण्याची शक्यता। बीडच्या शिरूरमध्ये भगवानगडाच्या सांगता सप्ताहाला लावू शकतात हजेरी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कर्जत जामखेड दौरा, रोहित पवारांच्या नावाने लागलेल्या स्वागताच्या बॅनरनं चर्चेला उधाण। मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग, भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। मुंबई जिल्हाध्यक्ष निवडीवर होणार चर्चा। सोंगावरती मी लाथ मारलेली, मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही। मी हिंदुत्व सोडल्याचा भाजपकडून अपप्रचार, नाशिकच्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात। बाळासाहेब असते तर लाथच मारली असती, उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। बाळासाहेबांच्या आवाजाचा गैरवापर नको असंही सुनावलं। गोंदियात महापुरुषांचा अवमान केल्याच्या कारणावरून काही काळ तणाव, पोलिसांनी व्यापाऱ्याला घेतलं ताब्यात, नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात। 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याच्या दृष्टीनं कामाला वेग। आणि सोन्यानं गाठला आजवरचा उच्चांकी दर, 98,000 रुपयांपर्यंत पोहोचलं सोनं। आज भाजपा आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे। बीडच्या शिरूरमधील पिंपळनेर गावात भगवानगडाच्या 91व्या नारळी सप्ताहाची आज सांगता होणार आहे आणि या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी हे दोन्ही नेते हजेरी लावू शकतात। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील हे सुद्धा उपस्थिती लावणार आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच कर्जत जामखेड दौऱ्यावर असणार आहेत। दरम्यान दौऱ्यापूर्वीच आता कर्जत जामखेडमध्ये लागलेल्या बॅनरचीच चर्चा रंगली आहे। अजितदादा जामखेडमध्ये येत असल्यानं त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर लागले। उघड विरोधक चांगला, पण घरातील छुपा विरोधक बरोबर नसतो। आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलं, ही चांगली गोष्ट आहे असं वक्तव्य शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलंय। जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं। बाळासाहेब ठाकरेंच्या AI भाषणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे। आपला आवाज कोणी ऐकत नाही म्हणून आपले विचार बाळासाहेब ठाकरे आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा उभाटानं केलाय। बाळासाहेबांचा विचार बुडवला, आता त्यांच्या आवाजाचा गैरवापर करू नका अशा शब्दात बावनकुळेंनी उभाटावर निशाणा साधला। पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यासाठी CIIT प्रकल्पास मान्यता मिळालेली आहे। टाटा टेक्नॉलॉजी कंपनी 191 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बीडमध्ये उभारणार आहे। यातून दरवर्षी 7,000 युवकांना मोफत जागतिक दर्जाचं औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे। याबाबत आमदार धनंजय मुंडेंनी Xवर पोस्ट करत अजित पवारांचे आभार मानले। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून 1,257 किलोंचा गांजा नष्ट करण्यात आलाय। 2 टप्प्यात हा गांजा रांजणगाव MIDC इथल्या भट्टीमध्ये जाऊन नष्ट करण्यात आला। या गांजाची अंदाजे 6,28,00,000 रुपये इतकी किंमत होती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाकडून टपालमार्फत पोलिसांना अहवाल पाठवण्यात आला। अहवाल सादर करताना गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून ससूनकडून ही काळजी घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। आज संध्याकाळपर्यंत तो अहवाल पुणे पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करून दंड भरूनही पुन्हा नियमभंग केलेल्या वाहन चालकांचे वाहन परवाने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने रद्द केलेत। जानेवारी ते मार्च या दरम्यान शहरातील 43 वाहन चालकांचे परवाने 3 महिन्यांसाठी रद्द केल्याचं समोर आलं। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील रिधोरा टोल नाकेवर मेडशी इथे पंढरपूरहून लंडनला जाणाऱ्या पादुकांचं स्वागत करण्यात आलं। पादुकांचे दर्शन घेतल्यानं मेडशी इथले ग्रामस्थ भारावून गेले। नाशिक पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटेजवळ गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला। वाहन पलटल्यानं अपघात झाला आणि अपघातानंतर गाडीतील गोमांस रस्त्यावर पडलं होतं। यानंतर वाहन चालकानं पळ काढला। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोर आणि बफर भागात मुबलक व्याघ्र दर्शन होत असल्यानं
पर्यटक सुखावलेत. यावेळी वनमजुरानं कामादरम्यान त्याची झाडावर पॅन्ट ठेवली होती. खेळण्यासाठी आलेल्या वाघाच्या बछड्यानं पॅन्ट खाली खेचण्यासाठी झाडावर चढत ती खाली खेचून खेळू लागला. ही मनमोहक दृश्य सर्वच पर्यटकांना भुरळ घालत होती. महाड शहरात खाण्याच्या शोधात माकडांच्या टोळक्यानं शहरात शिरकाव केला. झाडावरील आंबे, अंगणातील वाळत घातलेले वाळवणाचे पदार्थ यांचं नुकसान माकडांनी केलंय आणि त्यामुळे वनविभागानं माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ताजुगाव शिवारात तिघांचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 सख्ख्या बहिणी बुडाल्या आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झालाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी एसआयटी पथकात नवे 2 कर्मचारी वाढवण्यात आलेत. कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून आंधळेच्या शोधासाठी केजमधील स्थानिक कर्मचारी पथकात समाविष्ट करण्यात आले. शेतीच्या मशागतीचे दिवस जवळ आल्यानं ठिकठिकाणी बैल बाजारात बैलांची खरेदी विक्री सुरू झाली आहे. मात्र बैल बाजारात जनावरांसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलामुळे 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे, तर जिल्ह्यातील शाळांवर 5,80,000चं विद्युत बिल थकीत आहे. बच्चू कडूंच्या मशाल आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. मंत्रालयात आज दुपारी 12 वाजता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बच्चू कडूंची बैठक होणार आहे. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून अवैधरित्या बेटिंग करत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या महादेव ॲप कंपनीशी संबंधित 15 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली. मुंबई, दिल्ली, चंदीगड, अहमदाबाद, इंदूर, जयपूर, चेन्नई आणि ओडिसामध्ये ही छापेमारी करण्यात आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण जंक्शन आणि पुणे या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री शुक्रवार 18 एप्रिलपासून बंद करण्यात येणार असून ती 15 मेपर्यंत लागू असेल. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली. वाहनांमध्ये HSRP नंबर प्लेट बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना शासनाच्या वेबसाईटशी साधर्म्य साधणाऱ्या वेबसाईटची निर्मिती करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं बंगळुरू इथून अटक केली आहे. निवडणूक कामकाजासाठी बोलावलेल्या मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ यांनी 15 एप्रिल रोजी कार्यवाही करण्याचे पत्र संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पाठवलं. नागपुरातील हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याच्यासह इतर आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर कारवाई करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं पालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बिनशर्त माफी मागितली. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागानं दस्त्यांच्या पानांच्या हाताळणी शुल्कात दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ही शुल्क वाढ 20 रुपये प्रतिपानावरून 40 रुपये प्रतिपान करण्यात आल्यानं नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे सरकारला दरमहा 4,000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या एसटी बस प्रवाशांच्या खाण्यापिण्यासाठी महामार्गावर ठराविक ठिकाणच्या हॉटेलांवर थांबे घेतात. मात्र तेथील खाद्यपदार्थ बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचे आणि अवाच्या सवा किमतीचे असल्याचं आढळून आलंय. अशा हॉटेल थांब्यांवरची सेवा चांगली नसल्यास ते थांबेच रद्द करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. एसटी महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेच्या प्रवाशांना तिकीट दरात आतापर्यंत 6,495 कोटी 5 लाखांचा लाभ देण्यात आलाय. या सवलतींचा आतापर्यंत 181 कोटी 62 लाख प्रवाशांनी लाभ घेतलाय. रस्त्याच्या काँक्रिटीकरणात निकृष्ट दर्जाची कामं आणि हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. आरेतील रस्ते काँक्रिटीकरणात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडासह पालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेमध्ये पुढील 2 वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. यंदा ऊसाचा गळीत हंगाम सप्ताह झालेला आहे आणि समाप्त झाला. या हंगामात एकूण 200 कारखाने सुरू झाले होते. त्यापैकी 199 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे. राज्यात एकमेव पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू आहे. तोही 8 दिवसात बंद होईल. दरम्यान बुधवार अखेर 80 लाख टन निव्वळ साखर उत्पादन झालं. मुंबई विद्यापीठाला 16 कोटी 90 लाख रुपयांचा वस्तू आणि सेवा कर भरण्याची नोटीस आली आहे. विद्यापीठाला 2017 पासूनचा जीएसटी भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी विभागाने ही नोटीस बजावलेली आहे आणि त्यामुळे आता सरकारी विद्यापीठांना देखील त्यांच्या उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला जीएसटीच्या रूपात द्यावा लागणार असून त्याचा भूदंड आता विद्यार्थ्यांवर पडणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी कामरा यानं दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयानं दिलाय. निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत कामराला अटक करू नये असे आदेश न्यायालयानं दिले. नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील प्रत्येक शिक्षण विभागात 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 8 आनंद गुरुकुल स्थापन करण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करत आहे. त्यासंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली आहे. धारावीच्या पुनर्विकासाला वेग आलाय. अदानीची NMPDA कंपनी आणि सरकारनं सर्वेक्षणात भाग न घेतलेल्या धारावीकरांना अनधिकृत ठरवलंय. NMPDAनं प्रेसनोट काढून ही माहिती दिली आहे. मुंबईच्या उपनगरी मार्गावर लोकलमधून पडून किंवा रूळ ओलांडताना प्रवाशांचा मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झालंय. तथापि या मृत्यूदर शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट रेल्वे प्रशासनानं ठेवलं. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामं अजूनही निकृष्ट दर्जाची होत असल्याचं काही ठिकाणी समोर आलंय. त्यामुळे या प्रकरणी मुंबई महापालिकेनं दंड केला असून या कंत्राटदारांना 2 वर्षांसाठी कोणत्याही विभागातील निविदा भरता येणार नसणार आहे. विमान प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची गैरसोय होताच कामा नये. अशा प्रवाशांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा हवीच असे उच्च न्यायालयानं विमान कंपन्या आणि विमान प्राधिकरणाला बजावलं. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल थांब्यावर प्रवाशांना चांगली सुविधा दिली जात नसेल तर ते थांबे रद्द केले जाणार आहेत. प्रवाशांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. सर्व थांब्यांचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल 15 दिवसात सादर करा आणि अस्वच्छ थांबे रद्द करा असे निर्देश एसटी प्रशासनाला देण्यात आले. नागपूरमध्ये आता पारा थेट 44 अंशांपर्यंत गेलाय. मात्र अशातच आता अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील औरंगपूर इथे बायको नांदायला सोबत येत नसल्यानं रागाच्या भरात सासऱ्याच्या छातीमध्ये चाकूचे वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 2 वर्षांपासून दोघे नवरा बायको मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. मात्र आपल्या गावाकडे नांदायला जाऊ असं म्हणत वाद निर्माण झाला होता. तेव्हा सासरे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्याची हत्या करण्यात आली आहे. नागपूरमध्ये घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलीला भरधाव कारनं चिरडल्यानं अपघात झाला. मुलीला चिरडल्यानंतर ही कार विजेच्या खांबावर जाऊन धडकली. यात 9 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय. यानंतर कार चालकाला स्थानिकांनी पकडून बेदम चोप दिला. सोलापूर मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांनी सोलापूरच्या विविध विकास कामांची पाहणी करत आढावा घेतला. शहरातील रोड, ड्रेनेज, पाणी पुरवठा तसंच इतर व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाविरोधात भजन आंदोलन केलं. ग्रामस्थांनी भक्तिमार्गाचा अवलंब करत लाक्षणिक उपोषण केलं. लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली होती. वारंवार तक्रार केल्यानंतर इंद्रायणीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. नवी मुंबई येथील एका खासगी विकासक कंपनीच्या संचालकांनी बँक ऑफ इंडियाची 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत सीबीआयनं कंपनीच्या विरोधात तपास सुरू केलाय. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी बँकेकडून पहिल्यांदा 8 कोटी रुपये आणि नंतर 7 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. एकीकडे उकाड्यानं नागरिकांच्या अंगाची लाही होते. अशातच दुर्गम ग्रामीण भागात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालंय. वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा 50% अधिक खालावलाय. त्यामुळे जर जलसाठ्याची पातळी अशीच कमी झाली तर पाण्याची चिंता नागरिकांना भेडसावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.